बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार पुकारलेला आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत। खबरदार, जर शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जाची वसुली कराल तर सोडणार नाही, असा इशारा बच्चू कडूंनी बँकेच्या मॅनेजरला दिला। अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना फोन करून सक्तीने कर्ज वसुली होत असल्याची माहिती दिली होती। अमरावतीच्या इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचं काम गेल्या 7 वर्षांपासून अर्धवट आहे। या प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयाने प्रधान सचिवांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। आरोपी अजूनही फरार आहेत। दरम्यान तपासाबाबत जरांगेंनी माहिती घेतली। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कला केंद्रात गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेली आहे। हवेत गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे, तर गोळीबार कुणी केला याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। कला केंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावानं केलेल्या गोळीबारात एक तरुणी जखमी झाली असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे, तर पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला। नांदेडमध्ये देखील मनसेचा दणका पाहायला मिळाला। मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शौचालय चालकाला चोप दिला आणि शौचालय चालकाला माफी मागायला लावली। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांसह राष्ट्रवादीच्या 9 जणांची जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर यावरून विजयकुमार घाडगे पाटील यांनी गंभीर आरोप केलेत। आरोपींवर गंभीर कलम लावली नाहीत, तसंच सूरज चव्हाण आणि त्याच्या कार्यकर्त्यांची सुटका झाल्यानं जीवाला धोका असल्याचा आरोप विजयकुमार घाडगे पाटील यांनी केला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या विजयकुमार घाडगे पाटील यांची मनसेच्या प्रकाश महाजन यांनी भेट घेतली। तसंच प्रकाश महाजन यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध केला, तर कोकाट यांना खोके न मिळाल्यामुळे रमी खेळून पैसे कमवत आहेत अशी खोचक टीका देखील त्यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असून देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं असून फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळात बदलाची शक्यता आहे। वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या याचा चुकीचा अर्थ काढू नये, अन्यथा आपण कुठल्या तरी चुकीच्या संस्कृतीला पुढे नेत आहोत असं होईल। उद्धव ठाकरे आमचे राजकीय विरोधक आहेत, वैरी नाहीत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। दिल्लीमध्ये JNU युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल मराठी सेंटरचं उद्घाटन पार पडणार आहे। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दरम्यान शिंदेंच्या दौऱ्यात केंद्रीय नेत्यांच्याही भेटीगाठी होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। शिवसेना प्रणित शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांशी शिंदेंनी संवाद साधला। शेतकऱ्यांची संघटना अधिक भक्कम करणार असल्याचं म्हणत महाराष्ट्रात सर्वदूर काम करण्याचा शिवसेनेचा निर्धार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गुजरात आणि महाराष्ट्रातल्या मच्छीमारांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली। मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवा अशी मागणी यावेळी करण्यात आली। शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्यानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन यावेळी नितेश राणे यांनी दिलं। हिंदी मराठी भाषा वादावर सरकारनं काहीच करण्याची गरज नाही, समाज उत्तर देईल। मराठी ही मातृभाषा आहे। मराठीला अभिजात भाषेचा आमच्या सरकारनं दर्जा दिला आणि त्यामुळे कुणी भाषेवरून समाजात तेढ निर्माण करत असेल तर यशस्वी ते होणार नाहीत, असा टोला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आलेत। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी आपली लढाई होणार आहे असा करारनामा स्टॅम्प पेपरवर लिहून देत त्यांनी आणखी नवा वाद निर्माण केलाय। मी जर कॅन्टीन चालक असतो तर संजय गायकवाड यांना चांगली अद्दल घडवली असती, अशी टीका जलील यांनी केली। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने रक्तदान मोहीम राबवली। या रक्तदानाची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचं महादानात रूपांतर झालंय। रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचा नवा अध्याय जागवला गेलेला आहे।
पुढची बातमी पाहूयात। गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील गोमणी इथे नाल्याला आलेल्या पुरात एक व्यक्ती आपल्या कारसह वाहून गेला। ग्रामसेवक उमेश धोडरे हे आपल्या 4 चाकी वाहनासह नाला ओलांडत होते। दरम्यान अचानक आलेल्या पुरात ते वाहून गेले। स्थानिक तरुणांनी आणि जिल्हा प्रशासनाने रेस्क्यू मोहीम राबवून त्यांना सुरक्षित बाहेर काढलं। तर स्थानिक तरुणांनी या ग्रामसेवकाला वाचवलेलं आहे। गडचिरोलीच्या मुलचेरा इथे मुसळधार पाऊस कोसळतोय आणि नाल्याच्या पुरात हा ग्रामसेवक वाहून गेला होता। मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शहराला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण पूर्णपणे भरलेलं आहे। तानसा धरण हे काल संध्याकाळी ओव्हरफ्लो झालं। तानसा धरणाला स्वयंचलित एकूण 38 दरवाजे आहेत, त्यापैकी एक दरवाजा उघडला। धरणातून पाण्याचा विसर्ग तानसा नदीमध्ये होत असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाकडून तानसा नदीकाठच्या गावांना खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत 7 पैकी 3 धरणं काठोकाठ भरलेली आहेत, तर 7ही धरणातील पाणीसाठा हा 86% पुढे गेलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा 7ही धरणातील पाणीसाठा 86.88% झालाय। यंदा लवकर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झालेला आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। जायकवाडी धरण जवळपास 80% भरलेलं आहे आणि धरणात चांगला पाणीसाठा जमा झाल्याने शेतीला आवर्तन सोडायला सुरुवात झाली आहे। तर अजूनही जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे। नागपूरसह विदर्भात पुढील 4 दिवस मध्य ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 दिवस पावसाची संततधार राहण्याचा अंदाज आहे। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी रेणापूर बंदची हाक देण्यात आली होती। या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आदिवासी महिलेला प्रसूतीसाठी 1 किलोमीटर झोळीतून न्यावं लागलं। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील पारधीपाडा इथे मुख्य रस्त्याला जोडणारा मार्गच नाहीये आणि त्यामुळे महिलेला झोळीतून जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं। जमिनीचा दस्त एका गटाचा करून फेर मात्र भलत्याच गटाचा केल्याचा आरोप करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्याच्या भंडारी गावात ही घटना घडली आहे। हक्काची जमीन सोडून भूमिहीन होण्याची वेळ आल्याचं पीडित कुटुंबियांनी म्हटलंय। मात्र प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप तक्रारदारानं केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीमध्ये 6 महिन्यातच महिला सरपंचाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला। दरम्यान मागील कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे अविश्वास प्रस्ताव आणल्याचा आरोप करत महिला सरपंचानं आमरण उपोषण सुरू केलं। किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेशद्वाराजवळच मोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे शिवप्रेमींनी रस्त्यावरील खड्डे भरून मार्ग सुस्थितीत करावा अशी मागणी केली आहे। रायगडमधील समुद्र किनाऱ्यांना लाटांच्या उधाणाचा फटका बसतोय, त्यामुळे संरक्षित बंधाऱ्याचे अस्तित्व संपुष्टात येत असून अलिबाग, नागाव आणि आक्षी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टी उद्ध्वस्त झाली आहे। नागपुरात श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक असलेल्या ताजुद्दीन बाबांच्या 130व्या उरूस निमित्त शाही मिरवणूक काढण्यात आली। खदान परिसरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। 29 जुलैपर्यंत हा उरूस असणार आहे। आता एक मोठी बातमी। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत। राज्यभर आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा हा एल्गार पाहायला मिळतोय। आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। सरकार विरोधात बच्चू कडूंनी एल्गार पुकारलेला आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। राज्यात 11वी प्रवेश प्रक्रियेतील तिसरी फेरी 23 जुलैपासून सुरू झाली असून पहिल्याच दिवशी 13,621 नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती शिक्षण खात्यानं दिलेली आहे। कॅप फेरीसाठी आतापर्यंत एकूण 4,10,498 विद्यार्थ्यांनी भाग 2 मध्ये महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले। उरण, रायगडसह मुंबईतील समुद्रात पावसाळी बंदी काळात अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या 15 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवायांमध्ये 19,64,000चा दंड मत्स्य विभागाने वसूल केला।
जळगावच्या नशिराबाद येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सावता महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक आणि त्याच्या पालखीचं पूजन करून दिंडी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला। सोहळ्यामध्ये सर्वजण विठ्ठलाच्या नामात तल्लीन होऊन मंत्रमुग्ध झाले होते। सप्टेंबरमध्ये साजरा होणाऱ्या तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात आढावा बैठक पार पडली। या बैठकीत जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला। येत्या 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचा आणि गृहनिर्माण उद्योगात सुमारे 70,000 कोटींच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं आणि गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेलं राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण बुधवारी लागू करण्यात आलं। स्वयं पुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना आता अतिरिक्त 10% चटई क्षेत्र निर्देशांकासह भरीव सवलती देण्यात आलेल्या आहेत। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून आता मुंबई वेधशाळेनं 24 आणि 25 जुलै रोजी रेड अलर्ट दिलेला आहे। यामुळे पश्चिम भागातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तर 26 आणि 27 जुलैला देखील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट आहे। राज्यातील साखर कारखाना कामगारांना 10% वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी नेमण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार संघटना प्रतिनिधी आणि राज्य सरकार प्रतिनिधी यांच्या प्रतिनिधींमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। साताऱ्याच्या कोयना धरणात अर्धा टीएमसीहून अधिक साठा वाढलेला आहे। धरणातील पाणीसाठा 76 टीएमसीवर पोहोचलाय, तर कोयना, नवजा आणि महाबळेश्वरचा पाऊस देखील 2500 मिलीमीटरच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या 4 दिवसीय दौऱ्यावर आहेत। दोन्ही देशांसोबतचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय। जळगावमध्ये युरिया खतासह सर्व प्रकारची खतं जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। काही अफवांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय, मात्र अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केलं। आणि जर शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होत असेल तर तात्काळ कृषी विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। नारळ उत्पादनातील घट आणि अनुकूल हवामानातील बदल यामुळे सुक्या खोबऱ्याचा दर प्रति किलो 360 रुपयांपर्यंत पोहोचलाय। गेल्या 6 महिन्यात दुप्पट दरवाढ झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकाला आर्थिक ताण बसलाय। श्रावण महिन्यात व्रतवैकल्य, सणवार, धार्मिक विधी यासाठी सुक्या खोबऱ्याची मागणी वाढणार आहे आणि त्यामुळे चढ्या दरानंच ग्राहकांना सुक्या खोबऱ्याची खरेदी करावी लागणार आहे। आता एक मोठी बातमी। नवी मुंबईतल्या खारघरमध्ये रीलसाठी एका तरुणीनं चालत्या कारवर डान्स केलाय। काहीसे लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी या तरुणीनं थरारक स्टंटबाजी केलेली आहे। चालत्या कारवर डान्स करतानाचा तरुणीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कार चालक तरुणाला ताब्यात घेतलं। या तरुणाकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नसल्याची माहिती मिळते। तर नवी मुंबईमध्ये ही घटना घडलेली आहे। रीलसाठी या तरुणीनं चक्क चालत्या कारवर डान्स केला। नवी मुंबईच्या खारघरमध्ये ही घटना घडलेली आहे। दरम्यान कार चालक तरुणाला आता अटक करण्यात आलेली आहे। या तरुणाकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नाहीये। या तरुणीचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। काहीसे लाईक आणि फॉलोअर मिळवण्याच्या नादात या तरुणीनं चक्क कारवर उभं राहत हा डान्स केलेला आहे।